नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे अलाहाबाद या ठिकाणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी। तर इकडं एक लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। इकडं मागच्या बाजूला इकडं मंदिर आहे, तर ते आज आपल्याला पाहायचं आहे। तर हे मंदिर सध्या बंद आहे, तर हे अलाहाबाद या ठिकाणचं मंदिर आहे। तर याचा आपल्याला शूट घ्यायचा आहे। परिसरामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं मंदिर आहे, बाजूला तुळशी वृंदावन आणि एक छोटं मंदिर आहे। आणि तुम्ही बघू शकता लक्ष्मी देवालय अलाहाबाद या ठिकाणचं मंदिर सध्या बंद असल्यामुळे आज जाता येणार नाही। मग आपण बाहेरचा परिसर पाहूया। समोर आपल्याला इकडं तुळशी वृंदावन दिसते आणि ही वृंदावन उन्हात असल्यामुळं यावरती इथल्या लोकांनी पाहू शकता असा छोटा असा सावली केलेला आहे, छोटा मांडव केलेला आहे। आणि या बाजूला छोटं मंदिर आहे, ते कोणतं आहे ते आपण आता पाहूयात। या मंदिराचं कळस तुम्ही बघू शकता, हे छोट्या स्वरूपाचं मंदिर आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर इथं कासव दिसते आणि इकडं श्री हनुमानाचं मंदिर आहे, बघू शकता। सुंदर अशी पाषाण स्वरूप हनुमानाची मूर्ती आहे आणि किती छान पद्धतीने तिचं पूजन केलेलं आहे बघा। हा त्यांच्या गळ्यातील हार जर बघितला तर तो आपल्याला फुल विणलेला दिसतोय। हा बाहेरचा विकत वगैरे आणलेला नाही, तर इथल्या पुजाऱ्याने तो विणलेला दिसतोय आणि छान पद्धतीनं असा गुंफलेला आहे फुलं। मध्यभागी जास्वंदाची फुलं आपल्याला पाहायला भेटतात। तर हे होतं छोटंसं हनुमान मंदिर। हे मंदिर पाहिल्यानंतर आता आपल्याला समोरचं लक्ष्मी मातेचं मंदिर पाहायचं आहे। मंदिर बाहेरून बघितलं तर आपल्याला दुमजली मंदिर असल्याचं जाणवतं। समोरच्या बाजूला दोन आपल्याला गज दिसतात आणि हे मुख्य द्वार आहे। आतलं मुख्य मंदिर बंद आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरूनच निरीक्षण करावं लागेल। तर आतमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला सभा हॉल दिसते आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह आहे आणि खूप छान असं हे मंदिर आहे। तर हे मंदिर आता आपण बाहेरच्या बाजूने कसं दिसतंय ते पाहूयात। बाहेरच्या बाजूने पाहिलं तर सुबक अशी रचना केलेली आहे, बघू शकता। इकडं बैठक व्यवस्था केलेली आहे। हे मंदिर येतं कापसी या ठिकाणी आपण जात असतानाच हे गाव लागतं अलाहाबाद असं। तर इथंच हे मंदिर आहे। तर मी आता येतोय मंदिराच्या मागच्या बाजूला। तर ही आहे मंदिराची मागची बाजू आणि इकडं हा हॉल आहे, कार्यक्रमासाठीचा वापरला जाणारा हॉल आहे। आणि आतमध्ये पाहू शकता इकडं गर्भगृह आहे। सध्या हे मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही। खूप सुंदर असं हे मंदिर। तर या मंदिराचा आपण बाहेरचा शूट घेतलेला आहे, पण
परतच्या वेळी आपल्याला संधी मिळाली आणि मंदिर जर ओपन असेल तर आपण याचा आतला शूट घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.